एचएमपीव्ही व्हायरसचे भारतामध्ये एकूण 8 रुग्ण. केंद्र सरकारकडून एचएमपीव्हीच्या वाढत्या रुग्णसंख्येची दखल. एचएमपीव्हीच्या 8 रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. लागण झालेल्या 8ही बालकांना देशातच संसर्ग झाल्याचं उघड. देशात एचएमपीव्ही व्हायरल आधीपासूनच असल्याचा निष्कर्ष. 2001 मध्येच एचएमपीव्हीची ओळख पटली आहे. थंडी आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या काळामध्ये एचएमपीव्ही दिसतो. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी केलं स्पष्ट. एचएमपीव्ही संदर्भात राज्य सरकार सतर्क. गरज भासल्यास सरकार योग्य उपाययोजना करणार. आशिष जयस्वाल यांची माहिती. एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग राज्यात होऊ नये यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करत आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापण्याचे आदेश द्यावेत, असा नागपूर खंडपीठामध्ये अर्ज दाखल. याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता. एचएमपीव्ही व्हायरसबाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून मुंबईत आढावा बैठक. विषाणूच्या संदर्भामध्ये उपाययोजना आणि खबरदारीवरती चर्चा होणार. 2 वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना एचएमपीव्हीचा सर्वाधिक धोका. प्रतिकार क्षमता कमी असलेले आणि ज्येष्ठ नागरिक यांनाही व्हायरसचा धोका. काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एचएमपीव्ही बाधित कोणताही रुग्ण नाही. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. आरोग्य सेवा संचालनालयाचं आवाहन. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये बैठक होणार. कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष. आजच्या कॅबिनेटमधूनच ई कॅबिनेटचा शुभारंभ होईल. बैठकीतील प्रस्तावांची माहिती टॅबवरती उपलब्ध होईल. आज चाचणी म्हणून टॅबचा प्रयोग. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईतील प्रदूषणाबाबत बैठक होण्याची शक्यता. राज्य सरकार काय उपाययोजना करणार याकडे लक्ष. मुंबईतला वायू प्रदूषण नियंत्रणात आल्यानं बांधकाम प्रकल्पांवरती सरसकट लावलेले निर्बंध हटवले. मात्र प्रदूषणास कारणीभूत ठरलेले प्रकल्प आढळल्यास निर्बंध लावणार. आयुक्त भूषण गगराणींची माहिती. शिवाजी पार्क मैदानातील धुळीवरती 15 दिवसात तोडगा काढा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुंबई महापालिकेला आदेश. या समस्येबाबत मनसेसह स्थानिकांचं अनेकदा आंदोलन. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज आढावा बैठक. राज ठाकरे शिवतीर्थावरती मनसेच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेणार. ठाकरे गटाच्या मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या स्थगित झालेल्या बैठका आजपासून सुरू. उद्धव ठाकरे मुंबईतील मतदारसंघांचा आढावा घेणार. तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार. प्रजासत्ताक दिनापूर्वीच पालकमंत्रीपद वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसामध्ये पालकमंत्रीपदाबाबत बैठकीत निर्णय होण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीची अंतिम यादी लवकरच जाहीर होईल. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरपंच संघटना आक्रमक. सरपंच परिषदेकडून आज मुंबईतल्या आझाद मैदानावरती धरणं आंदोलन. मराठवाड्यातून मोठ्या संख्येने सरपंच दाखल होण्याची शक्यता. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये 10 तारखेला जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. त्या अनुषंगाने आज मराठा क्रांती मोर्चा पत्रकार परिषद घेणार. संतोष देशमुखांची हत्या करताना मारेकऱ्यांच्या चेहऱ्यावरती कोणताही पश्चाताप अथवा भीती नव्हती. सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासातून माहिती समोर. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. मुंबईमध्ये संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. सर्वपक्षीयांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. मुंडेंच्या भेटीनंतर अजितदादांची फडणवीसांची चर्चा. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवरती कारवाई नाही. न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवरती कारवाई होईल. अजित पवारांची भूमिका. धनंजय मुंडेंचा आरोपींवरती वरदहस्त. देशमुखांच्या हत्येची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. विजय वडेट्टीवारांची मागणी. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटीच वादात. वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीमध्ये. वडेट्टीवारांची माहिती. बीड प्रकरणी नेमलेली संपूर्ण एसआयटी बरखास्त करावी. अंजली दमानी यांची मागणी.
माजी मंत्री छगन भुजबळांची नाराजी दूर होण्याची शक्यता. आज किंवा उद्या अजित पवार छगन भुजबळांशी संवाद साधणार असल्याची माहिती. भुजबळांच्या नाराजीवर इतरांनी भाष्य करू नये. खासदार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माणिकराव कोकांटेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना तंबी. सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी माझाच्या हाती. सिंधुदुर्गातील 156 ठिकाणी वक्फ बोर्डाचा दावा. नितेश राणेंचा आरोप तर राणेंनी केलेला दावा चुकीचा. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचं प्रत्युत्तर. किरीट सोमय्यांची आज पत्रकार परिषद. यावेळी किरीट सोमय्या मालेगाव बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्माचा दाखला, घोटाळ्याचे आणखी पुरावे देणार. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये बिल्डरचा सहभाग किंवा SRA वादाच्या आरोपात तथ्य नाही. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये उल्लेख. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडनं मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. हत्येमागे एक नव्हे तर 3 कारणं असल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा आढावा. नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामं मुदतीत पूर्ण करावी. फडणवीसांचे निर्देश. राष्ट्रीय आयुष अभियानाअंतर्गत राज्यामध्ये 14 स्वतंत्र आयुष जिल्हा रुग्णालय सुरू करण्यास मान्यता. अहमदनगर, पुणे आणि नंदुरबारमध्ये 30 खाटांच्या जिल्हा रुग्णालयांचं बांधकाम पूर्ण. मुंबई विद्यापीठाचा आज वार्षिक दीक्षांत समारंभ. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभाचं आयोजन. दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच सुरू केली जाईल. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती होणार. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या 4थ्या टप्प्याचं काम 99% पूर्ण. इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा फेब्रुवारी अखेरपर्यंत खुला होणार. लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना अधिकचा दंड भरावा लागणार आहे. सेकंड क्लाससाठी 500, फर्स्ट क्लाससाठी 750, तर AC लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडनं 1000चा दंड आकारण्याचा प्रस्ताव. आता सदनिकेचा ताबा मिळाल्यावरच मालमत्ता कराची आणि मासिक सेवा शुल्काची आकारणी केली जाईल. म्हाडाचा महत्त्वाचा निर्णय. भविष्यामध्ये लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार. मुंबई अहमदाबाद मार्गावरती आज पहाटेपासूनच मोठी वाहतूक कोंडी. वसईच्या चिंचोटी ते घोडबंदरच्या फाउंटन हॉटेलपर्यंत मुंबई लेनवरती मागील 2 ते 3 तासांपासून वाहतूक कोंडी. अमरावतीमध्ये शेतकरी मेंढपालांच्या हक्कासाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये वाडा आंदोलन. बच्चू कडूंचं विधानसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर हे पहिलंच आंदोलन आहे. रासपचे नेते महादेव जानकरही आंदोलनामध्ये सहभागी होतील. 2023 सालच्या पीक विम्याची 233 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक. जिल्हा कृषी कार्यालयामध्ये दिला ठिय्या. 2-3 दिवसांमध्ये थंडी आणखी वाढण्याचा अंदाज. मुंबईचं किमान तापमान 14 अंशांपर्यंत येण्याची शक्यता, तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये 1 अंकी तापमानाचा अंदाज. नागपुरामध्ये थंडीचा जोर वाढला. मागील 2 दिवसांपासून नागपूरचा पारा 8 अंशांवर. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला चकाकी. गाभाऱ्यातील भिंतीचं ग्रॅनाईट काढून दिला पुरातन लूक. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या काळामध्ये मुख्य गाभाऱ्याचं संवर्धन. मंचकी निद्रा संपून तुळजाभवानी देवी आज पुन्हा सिंहासनावरती विराजमान. देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. माघी गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरती पूर्णतः बंदी. मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय. सार्वजनिक मंडळांना पर्यावरणपूरक मूर्तीबाबतचं हमीपत्र द्यावं लागेल. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची माफसूच्या पथकाकडनं पाहणी. 3 वाघ आणि 1 बिबट्याच्या मृत्यूनंतर केंद्र आणि राज्य सरकारकडनं रेस्क्यू सेंटरची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा. दुचाकीवरून आलेल्या तिघांकडनं व्यापाऱ्यांवरती गोळीबार. मुंबईच्या CSMT स्थानक परिसरामधील घटना. मौल्यवान दागिने घेऊन जात असताना अंगळ्या व्यापाऱ्यावरती गोळीबार. मुरुड समुद्रकिनारी एका इसमाचा डोक्यामध्ये नारळ पडून जागीच मृत्यू. जयेश गीते असं या मृत व्यक्तीचं नाव. जयेश गीते शहाळे खरेदीसाठी गेलेला असताना ही घटना घडली. दादर रेल्वे स्टेशनवरती एका माथे फिरवून तरुणीच्या नकळत तिचे केस कापल्याचा प्रकार समोर आलाय.
पहिल्यांदाच देशातील सर्व शाळांमध्ये महिला शिक्षकांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त. सध्या देशातील 14,72,000 शाळांमध्ये एकूण 98 लाख शिक्षक, त्यापैकी 52,03,000 महिला शिक्षिका. वलसाड ट्रेनला आधी सुस्थितीत असलेले डबल डेकर डबे कमी करून खराब डबे जोडले, प्रवाशांचा आरोप. वलसाड ट्रेनने गुजरात आणि पालघरमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त. आसाममध्ये मोठी दुर्घटना. 300 फूट खोल कोळसा खाण अचानक पाण्याने भरली. खाणीमध्ये अनेक कामगार अडकले. बचाव कार्य सुरू. नेपाळमध्ये भूकंपाचा मोठा धक्का. चीन आणि भारतातही धक्के. 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. दिल्ली, एनसीआर, बिहार आणि बंगालमध्येही भूकंपाचे धक्के. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.